संजूच्या कालच्या खेळीवरून एक शेर आठवला। मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पे घर मत बना लेना, मैं समंदर हूँ लौट कर आएगा तूफान की तरह। खामोशी मेरी कमज़ोरी नहीं, ये इंतज़ार है उस गहराई का जो लहरों के शोर में नहीं सन्नाटों की गूंज में छिपी है। वक्त की गर्दिशों ने घेरा है मुझे कुछ पल के लिए, पर आसमान जानता है ये सूरज फिर चमकेगा शान की तरह। 50 चेंडूत 97 धावा, 12 चौकार, 4 षटकारांचा जल्लोष। मैदान दुमदुमलं टाळ्यांनी, पण त्याच्या चेहऱ्यावर होती शांत समाधानाची ओळख। संजू सॅमसन उभा होता स्थिर, डोळ्यात प्रचंड आत्मविश्वास, मनात कृतज्ञता। तो म्हणाला, मी अनेकदा पाहिलं आहे रोहित शर्माला दबावात संघाला विजयाकडे नेताना। मी पाहिलं आहे विराट कोहलीला आव्हानांना समोर जाताना आणि एक हाती सामना जिंकताना। तो टी व्हीसमोर बसून पाहायचा, स्वप्नांच्या डोळ्यांनी त्या क्षणांना जपायचा, मनात म्हणायचा एक दिवस मीही असं करीन। आज तोच दिवस उगवला होता, आज तोच क्षण त्याच्या हातात होता। आज त्यानं तेच करून दाखवलं जे कधी काळी तो फक्त पाहायचा। ही होती स्वप्न पूर्ण होण्याची वेळ। ज्यांना तो आदर्श मानायचा त्यांच्यासारखं काहीतरी करण्याचा अभिमान। पण पहा त्याची नम्रता। तो म्हणाला नाही मी मोठा झालो, तो म्हणाला मी आनंदी आहे, कारण मीही रोहित आणि विराटसारखं चांगलं काहीतरी करू शकलो। यशात ही नम्रता, आनंदात ही साधेपणा, हीच खरी ओळख असते महान बनणाऱ्या खेळाडूची। तुमच्याही आयुष्यात असतात काही हिरो ज्यांच्याकडे पाहून तुम्ही स्वप्न रंगवता, ज्यांच्यासारखं व्हायचं असतं। लक्षात ठेवा, आज तुम्ही पाहत आहात, उद्या तुम्हालाच कुणीतरी पाहणार आहे। स्वप्न पाहणं महत्त्वाचं, पण त्यासाठी झगडणं, कष्ट करणं अधिक महत्त्वाचं, कारण स्वप्न तेव्हा सत्यात उतरतात जेव्हा त्यांना कष्टाची जोड मिळते। संजूने शिकवलं, यश म्हणजे इतरांपेक्षा पुढे जाणं नव्हे, तर कालच्यापेक्षा आज पुढे जाणे। त्याने पाहिलं होतं रोहित आणि विराटला, आता कोणीतरी पाहत आहे त्याला। प्रेरणेची ही साखळी असंच चालत राहते। संजू सॅमसन सर्वसामान्यांना शिकवून गेला, स्वतःवर विश्वास ठेवा, एक दिवस येईल जेव्हा तुम्हीही म्हणाल मीही ते करून दाखवलं, आणि त्या दिवशी टाळ्यांचा आवाज मोठा असेल।